कृषी अर्थशास्त्र APC 3 565306 हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये जे कंटेंट आहे, जो आशय आपण अभ्यासाला घेणार आहोत, याचे प्रामुख्याने 4 युनिट करण्यात आलेले आहेत आणि या 4 युनिटचं आपण एकेका युनिटचं जर कंटेंट बघितलं तर पहिल्या युनिटमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप आहे। याच्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचं स्थान, सद्यस्थितीमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था काय स्थितीमध्ये आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण 2023-24 27 जूनला प्रकाशित झालेला आहे। तुम्हाला ते अभ्यासून त्यावरती भाष्य करता येईल। कृषीपूरक व्यवसायाचं विविधीकरण, याच्यामध्ये मत्स्यशेती, फुलशेती, फळबाग शेती हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे बेटा। बघा, तुम्ही तुमच्या नोट्स बघा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। पुन्हा भारतीय पशुधन व दुग्ध व्यवसाय ह्या आपल्याला अभ्यासामध्ये हे 2 व्यवसाय जे शेतीपूरक व्यवसाय आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत। आपल्या परिसरामध्ये डेअरी इंडस्ट्री म्हणजे दुग्ध व्यवसायाचे उद्योग हे अस्तित्वात आहेत। कधी कोणी एकेकाळी आपल्या परिसरातल्या प्रत्येक घरामध्ये धाब्याची घरं होती आणि प्रत्येक धाब्याच्या घरामध्ये, जसं तुम्ही आत्ता पतंजलीची जाहिरात पाहतात बघा, तूप बनवताना ती महिला दिसते, तसं प्रत्येक घरामध्ये तूप बनत होतं। 1 किलोला तुपाचा भाव 500 रुपये किलो आहे। दुधाचा भाव आज 60 रुपये किलो आहे। 60 रुपये किलो दुधाचं 500 रुपये किलो तुपामध्ये वर्गीकरण करणं, त्याच्याबरोबर दूध, दही, ताक, माखन म्हणजे बटर ज्याला आपण म्हणतो, तर ह्या सगळं रेंज त्याच्यामध्ये काढून त्याचा वापर करणं, अशा पद्धतीने दुग्ध व्यवसायाचं व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला प्रत्येक कुटुंबामध्ये पाहायला मिळत होतं। परंतु काळाच्या ओघात मास इंडस्ट्री झाल्यामुळे डेअरी इंडस्ट्रीमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला दिसून येतं, ते आपल्याला अभ्यासायचं आहे। त्याचबरोबर कृषी आधारित उद्योगांमध्ये जर आपण बघितलं तर कृषी मालापासून प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत, तर कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग, साखर कारखाना आणि सूतगिरणी आपल्या तालुक्यामध्ये अस्तित्वात आहेत। ते खूप चांगली उदाहरणं आहेत। साखर कारखान्याचा अजून जास्तीचा एक कारखाना म्हणून सबसिडरी प्रोडक्ट असं आपण म्हणूया त्याला, तर त्या कारखान्याचा विचार केला तर डिस्टिलरी प्लांट आपल्याकडे आहे, म्हणजे दारू बनवली जाते। त्याचबरोबर पेपर प्लांट आहे, म्हणजे कागद उद्योग बनवला जातो। सद्यस्थितीमध्ये हे कारखाने जरी बंद पडलेले असले तरीसुद्धा भविष्यामध्ये हे सुरू होऊ शकतात। आजारी उद्योगांना संजीवनी मिळू शकतं। अन्न प्रक्रिया उद्योगाचा आपण विचार करूया तर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शहरं वाढत आहेत, ह्या शहरांना पुरवठा करणारा पापड उद्योग आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोरात सुरू आहे। अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हरभरा भाजून फुटाणा तयार करणे किंवा हरभराच्या डाळीचे पीठ तयार करणे, GK नावाचं प्रॉडक्ट आहे, किंवा काबुली चना जो छोले भटुरेमध्ये वापरला जातो, दिल्लीला सप्लाय करणे, अशा प्रकारचे उद्योग। पपईचं पानांच्या रसापासून तर पपईच्या फळांच्या वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, हे सर्व आपल्या तालुक्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाची उदाहरणं सांगता येतील। पुढच्या युनिटकडे वळूयात। याच्यावरती प्रश्न काय विचारले जातात तर भारतीय अर्थव्यवस्थेची संरचना वर्णन करा, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका स्पष्ट करा, शेती क्षेत्र व बिगर शेती क्षेत्र फरक स्पष्ट करा, वनांची समस्या चर्चा करा, वनांचे धोरण चर्चा करा, ग्रामीण विकासात कृषी आधारित उद्योगांची भूमिका स्पष्ट करा, अशा प्रकारचे दीर्घ प्रश्न येऊ शकतात। त्याचबरोबर ज्या शॉर्ट नोट्स आहेत, छोट्या टिपा यामध्ये मत्स्य व्यवसाय, बागकाम, फुलशेती, पशुधन, दुग्ध व्यवसाय, वनांच्या समस्या, वनांचं धोरण, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पहिल्या युनिटवरती टिपा लिहायसाठी विचारले जाऊ शकतात। तर थोडक्यामध्ये अशा प्रकारचं आजचं हे टॉपिक असणार आहे।